तेरे में दम है तो आना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं की पाहुण्यांची जायची तयारी झालेली आहे आणि इथे साऊची आणि आपल्या आलोक दादाची खूपच जबरदस्त अशी WWF चाललेली आहे. आणि हे 2 दिवस मागच्या हे रोजच होतं, रोजच. वेदन दादा अक्षरशः एवढा जोरजोरात रडत होतं, पोरांना काही विचारायलाच नको. ही बघा, ही मस्ती बघा. आणि ही मस्ती झाल्यानंतर बाहेर आम्ही क्रिकेट पण खेळायला गेलो. ही आमची इंडियन टीम. बॉलिंग करताना आलू, बॅटिंग करताना बेबो आणि मागची फिल्डिंग सगळी काही सांभाळताना साऊ. आणि आपले कॅमेरामॅन आहेत आर्या गणेश ठाकरे. आणि हे क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल फक्त प्रीती ठाकरे या यूट्यूब चॅनलवरती. तर एवढं सुंदर आमचं क्रिकेट खेळायचं काम चालू झालेलं आहे. गल्ली बोळांमधनंच क्रिकेटर्स निघतात, तसे हे आमचे क्रिकेटर्स 3 कॅमेरामॅन 4. आणि हे क्रिकेट खेळायचं काम चाललेलं आहे कारण म्हणजे 4, 4:30, 4:45 झालेले आहे. ऊन कमी आहे आणि आता निघायचं आहे. तर मग निघायच्या वेळेला गेम सुचत आहे. नाही तर इतर 3 दिवस सगळे मोबाईल आणि टी व्हीमध्ये अडकलेले होते. आणि एकदम निघायच्या 1 तास अगोदर आम्हाला क्रिकेट सगळ्यांना खेळायचं सुचलेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये आमच्या मारामाऱ्या पण होतात, त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी खूपच होते आमच्या क्रिकेटमध्ये. आणि ही कॉन्ट्रोवर्सी ज्यांच्या घरामध्ये मुलं असतील हे असे क्रिकेटर, त्यांना माहिती आहे किती कॉन्ट्रोवर्सी होते ती. बॅट्समन बॉल पण मारतो आणि मागच्या फिल्डरला पण मारतो आहे. आता बॅट्समन चेंज झालेले आहेत आणि साऊ विहान ठाकरे आता बॅटिंग करताना तोही स्वतःच फेकायचा आणि स्वतःच मारायचा. कोणत्या अटेम्प्टमध्ये फायनली अटेम्प्ट फेल झाले आणि स्वतःच मारलेला बॉल नाही, सॉरी, अलगकडे फेकलेला बॉल. आणि बॉल हा अगदी जमिनीलगत सरसर करत आपल्या साऊ ठाकरेंकडे. आणि हो, चौका, नो चौका. आलोकने पायानेच अडवलेला हा बॉल. ओह, देखिए 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 कैसा रंग बदल रहा है क्रिकेट. ये मंझे हुए कलाकार कैसे क्रिकेट खेल रहे हैं. और बॉल बैट के नीचे से पीछे से जाके जो दिख नहीं रहे उन स्टंप को लगकर बेबो के हात में. आणि हा असा आमचा क्रिकेट खेळून झाल्यानंतर सध्या धोंड्याचा कार्यक्रम घरामध्ये चाललेला आहे, अगदी छोटासा. खूप काही मोठं काही केलं नाही कारण सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर झाल्या. इथे आई आणि दादांचं काही चाललं आहे, नको नको, घे घे, ह्याचं तसं. आई ओवाळताना दोघंही कार आणि जावई, आमच्याकडे मुलीला कार म्हणतात, नाही तर तुम्ही दुसरी कार म्हणायचे, म्हणजे मुलगी आणि जावई. हे अधिक मासचा जो महिना एक्स्ट्राचा असतो त्याच्यामध्ये आपल्या मुलीसाठी आणि जावयासाठी वाण लावतात. कोणाला काय घ्यायचं जो तो त्याच्या पद्धतीने अगदी बरोबर घेतो. आणि मी इथे प्रमोददादा आणि मनशादींना ओवाळताना आणि माझ्यासाठी मामी जी असते तिच्यासाठी भाचे खूप महत्त्वाचे असतात. असं म्हणतात, बहीण आणि भाच्यांना केलं तर कोणतीच गोष्ट देव आपल्याला कमी देत नाही, कारण ती आपल्या घरची लक्ष्मी असते आणि दुसऱ्या घरी गेलेली असते. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्या घरात तिला सगळं काही मान देणं आपलं काम आहे. आणि इथं मी दोघांचेही नमस्कार करताना दोघांचाही आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, माझ्या घरासाठी. आणि आता भाचे, मेन म्हणजे भाचा आणि भाची खूप महत्त्वाचे असतात, असं आमच्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये आहे. बाकी कल्चरमध्ये आहे की नाही मला नाही माहिती, पण हे जे आहे ते खूप छान आहे. हे माझे सगळ्यात मोठे भाचे वेदांत.
वेदांचा नमस्कार करताना, कारण भाच्यांचाही आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. माझ्याही मामींदा होता, आम्ही एवढे छोटे छोटे आणि मामींदा तर खूप मोठे मोठे होते, पण तरीही नमस्कार करणं कधीच त्यांनी सोडलं नाही. आणि हे आता आलोक बसलेले आहेत. त्यांचे औक्षण करताना योगायोगाने दोघंही आले, ज्ञानदा आणि कृष्णाही आले. नाही 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 मामी, नाही नमस्कार, नाही नमस्कार नाही. आणि हे बघा, इतके माझ्या लग्नात तेवढे छोटे छोटे सेम छोटा साऊ होता आलोक दिसताना लहानपणी. आणि इकडे फोटो सेशन चाललेलं आहे आमच्या सगळ्यांचं, कारण आता निघायची तयारी झालेली आहे. थँक्यू. आणि आता नेक्स्ट डेला माझा बर्थडे आहे ना, मग अगोदरच बर्थडे विशिंग चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेबो निघाली त्यांच्यासोबत. आमच्या घरात सगळ्यात मोठं तुफान मेल 2-3 दिवसासाठी दुसऱ्या घरामध्ये जाते, म्हणजे बेबी त्यांच्या घरी. मोठी बेबी आणि छोटी बेबी चाललेली आहे. हरिओम. बाय 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 बाय. तुमची हॅपी जर्नी. गेले सगळेजण. आणि आता बघा, जातच घरात गेलं ना, अशी एकदम शांती असणार आहे. आणि ही शांती प्रत्येक वेळेला फील होते. आणि ज्यांच्या घरी मुली असतील त्या बाहेरून सासरी जातानाच्या नंतरची जी घरामध्ये माहेरी जी शांती पसरते ना, ती खूप भयंकर असते. हे बघा केवढी शांती. इतक्या 3-4च लोक होते, ते एवढं घर गजबजलेलं होतं. चला तर मग असा होता माझा आजचा पूर्ण दिवस, अगदी छान सुंदर असा. आणि ह्या ब्लॉगचा मी आज एंड करते. इथेच माझा ब्लॉग संपतो आहे. तर मग असंच माझ्या व्हिडिओ ब्लॉग्स आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. प्रीती ठाकरे माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. तुमचं ॲप्रिशिएशन, तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही मला खूप छान रिस्पॉन्स करताय, तर मला हे असे छोटे छोटे ब्लॉग्स काढायलाही मजा येते खूप. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय. आणि हे बघा, आपले चांदू मामा बघा कसे मस्त सुंदर चंद्रकोरमध्ये आहेत आज. आणि संध्याकाळची आरतीसाठी आज गेली, कारण 2-3 दिवस मला जमायचंच नाही, जमलंच नाही आरतीला जाण्यासाठी. चला तर मग बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. पैर निकाल तेरे, ये ना, ये मुंह है ना, मुंह तेरा, ये मुंह कम चला जरा मेरे सामने, समझा के चल. हार मानता है, हार मानता है, हार मान. हाँ